पहिले तर वेगळीच बोलत होती, आता कशी ग तू अशी वेगळीच बोलते? तिकडली शिकली पण तू भाषा? वहिनी मी तिकडली भाषा शिकलेली आहे आणि तिकडे राहिलं की ते सराउंडिंगचं ते सवय होऊन जातं, म्हणून मला आता इकडल्यासारखं ते येत नाही. बस सरत बोलते गे तू आता. हो ना, हे माणसं म्हटले की तसंच बोलते मी आता. काय बाप्पा खरी ना, तू गेली तेव्हापासून या बिचारे आमचा कॉन्टॅक्ट तोडून टाकला ते आता. आणि मी आता म्हटलं बाप्पा आता काही विसरलीस का आम्हाला तू? पण काही नाही बाबा, तुझं लयच विसरून गेली होती. एक फोन नाही काही नाही. काही ना नाही ठाव आहे नाही. मी कसं माझं असते अभ्यास खूप होता हा, त्याच्यामुळे मला टाइमच नाही. आणि तिथे पण तसा टाइमच नसतो. बापरे 5-10 मिनिट फोनवर बोलायला टाइम नसते. एवढं बिजी लाईफ असते का बाप्पा तुमची? तिकडल्या मैत्रीण झाल्या असं म्हणून आम्हाला विसरल्या तुम्ही, मित्र झाले असं. नाही ठाव आहे नाही, खूपच आम्हाला ओळख असतं तिथे. मला काय माहित ग तुला वेळ आहे की नाही आहे. आता आम्हाला नेहमीचा टाइम असतो म्हणून. तू काही लग्न वगैरे नाही केलं का ग इतके दिवस झाले तरी? बापरे आता लग्न करायचं आहे का तुझं? हो आहे, मी आधी काय लग्न करायचं आहे. माझं शिक्षण पूर्ण आता झालं म्हणून मी आता जस्ट इकडे आलेली आहे. बघायला की तुमच्या इकडला एखादा चांगला मुलगा माझ्यासाठी. बापरे आमच्या इकडे एवढा चांगला नाही भेटू शकत. तुम्ही फॉरेन मध्ये शिकून आल्या, आमच्या इकडे असंच आहे साधारण. मी नाही ठेवलं काही का बॉयफ्रेंड वगैरे शोधून तुमच्यासाठी? नाही आम्हाला त्या कामासाठी वेळच नसतो. आम्हाला फक्त वर्क होतं, अभ्यास. आमचीला पाहायला लावलं तुमच्यासाठी एखादा चांगला मुलगा कोणता असेल तर लक्षात त्यांना. तू एवढी फॉरेन वरून शिकून आली, आपल्याला असा एखादा पोरगा चांगला भेटेल काय? तिकडला एखादा चांगला पाहून घ्यायला लागत होता बाई तू. शांती आंटी मला नाही करायचं, माझ्या आई वडिलांच्याच मनानेच करायचं आहे आणि इंडियातल्याच मुलाशी लग्न करायचं आहे. बरं आपली करीना किती गुणी मुलगी आहे. एवढी अमेरिकेत राहिली पण तिला आपल्या देशाविषयी प्रेम, आई बाबाचे तिचे संस्कार पहा किती चांगले आहे. तिनं का पाहू नाही शकली असते का? पण ते पहा तिच्या आई बाबाला किती महत्व देते. अशा पुरी आजकाल भेटते काय? माय आपली करीना लयच गुणी आहे हो माय, आणि लय संस्कारी पोरगी आहे ना. आजकाल कुठे मिळतात एवढ्या चांगल्या मुली. आणि मला नेमका मुलगा हवा आहे. मग करीनासाठी आपण एखादा चांगला पोरगा पाहू. आता किती दिवसानं करता लग्न तुम्ही? यावर्षी निघता काय? नाही जरा असं मी रिलॅक्स घेते 1 वर्ष, मग त्याच्यानंतर पाहू आम्ही लग्नाचं. बरं तुझा मित्र श्याम पावर त्यांनी तर लग्नही करून टाकलं आणि त्यांचं लग्नही झालं. बापरे, आणि तू राहिली ग शिकतच राहिली. आणि आता जॉब गिफ्टचं करतं का आपल्या भारतात? जे करशील का जॉब? हो आपल्या देशामध्ये मी आता जॉब करणार आहे या वर्षामध्ये, मग बघू आम्ही लग्नाचं. म्हणा तुम्ही इतक्या शिकल्या, काही ना काही थोडं करायला पाहिजे. मग लग्नाचं तर होतेच आहे आता लग्न तुमचं. कोमल तू नाही करत का काही जॉब वगैरे? नाही मी लग्नाच्या अगोदर करत होती पण आता नाही करत आहे. आता सध्या आताच लग्न झालं ना माझं, मग पाहू आम्ही नंतर. ओके ठीक आहे. तुमचा बेबी खूप अच्छा आहे. बेबीचं नाव माझे श्री आहे. ओह नाईस नेम, बी सो क्यूट श्री. नीताताई आपण नाश्त्याचं द्या आणू ना त्यांच्यासाठी आता. हो आणू, आपण खूप वेळच्या गोष्टीच करून राहिलो, लक्षच नाही, पाणी तर काही दिलंच नाही. मग तुम्ही गोष्टी वगैरे करा, आम्ही लगेच नाश्त्याचं घेऊन येतो तुमच्यासाठी. गोष्टीत आठवणच नाही. पाय बरं नाश्त्याचं पाणी गिनी काहीच नाही आणलं आपण. नीता वहिनी मी नाश्ताच करून आलेले आहे घरून. तिथं श्यामला पाहायला सांगितले उघडतं की करू नको म्हणून काही. करीना एवढ्या दिवसानं आली माझ्या घरी, तू नाश्ताही करणार नाही असं कसं? स्वतः नाश्ता करू का काही करू करीना, तुला आता नाश्ता करावंच लागते. आता आमच्या घरी लय दिवसानं आली ना करीना, तुझ्यासाठी आम्ही लाडू करून ठेवले. म्हटलं तुला खूप आवडते म्हणून. पहिले तू लाडू काय ना खूप आवडीनं. शांत आंटी तुम्ही एवढं आवडीनं माझ्यासाठी लाडू केले, आणा मग. हो आम्ही घेऊन येतो. चल ग कोमल. होताई चला. श्यामजीची मैत्रीण खूपच छान आहे हो, किती संस्कारी मुलगी आहे ती. ती छान आणि कसली संस्कारी ग. होताई आहेस ना संस्कारी. पहा बरं इतक्या त्या फॉरेन मध्ये शिकायला होत्या पण त्या आपल्या संस्कृतीत अधिकही जपून आहे. आई वडिलांचा किती मान आहे त्यांच्या मनामध्ये. आई वडिलांच्याच मताने लग्न करतो म्हणते त्या. मला आता तू म्हणून राहील ही गोष्ट खरी आहे. नाही ते एखाद्या पुरीने तर बातच लग्न करून टाकलं असतं. मग जास्त फॉरेनचा मुलगा लवकर करून टाकलं असतं. तिला आपल्या भारतातल्याच मुलाशी लग्न करायचं म्हणते. पहिले वाटत तिला खूप शिष्ट आहे म्हणून, पण आता नाही वाटत. पण चांगले आहे त्यांचे विचार सगळं चांगलं वाटलं मला. म्हणून श्यामजीची मैत्रीण आहे ती, मलाही पटलं. पण त्यांचं खूप हुशार असेल पण त्या, म्हणूनच तेव्हाच शिकायला गेले त्या फॉरेन मध्ये. तुझाच नवरा खूप हुशार होता, तुझा नवऱ्याचाच पहिला नंबर. पण आपल्या घरची परिस्थिती थोडीशी मागं होती तेव्हाच्या काळामध्ये, तर त्याच्यामुळे त्यांना नाही फॉरेनला जाता आलं. नाहीतर त्यांच्यापेक्षा
तुझ्या घरचेच खूप हुशार होते करीनापेक्षा. काय एवढे हुशार होते का होई ना? पण आपल्या परिस्थितीमुळे त्यांना मागे राहिले थोडे. आता तर बस एक नंबर हुशार होते ते तर. ताईच्या घरचे खूप चांगले आहे वाटते, श्रीमंत सगळे घरचे. हो त्यांचं काय खूपच श्रीमंत आहे. पहा बरं करीना किती चांगली मुलगी आहे. एवढी श्रीमंताची मुलगी आहे पण तिला काही गर्व नाही आहे, पण चांगली मुलगी आहे ती. चियलची आहे बाई, तू काही म्हण. हो ताई, कोणाला सवय असते तशी. एलची वगैरे काही नसून त्या चांगल्या आहे त्या. अशा मनाने त्या निर्मळ आहे तशा. अगं कोमल, किती वेळच आपण आलो नुसतं गोष्टीतच बसलो आणि नुसतं आपण करीनाच्याच गोष्टी करायला लागलो. आणि त्यांना पाणी द्यायचं आहे आणि अधिक लड्डू न्यायचे आहे. आणि काढ बरं डब्बा लवकर, घे बरं लड्डू आणि घे बरं पाणी. चल बरं लवकर लवकर करू आपण. हो घेते मी लड्डू आणि तुम्ही पाणी घ्या. ताई एखादा लड्डू. आई ग खूप स्वीट स्वीट होते, एक खाल्लं ना मी. आणि तू मला ताई वगैरे म्हणू नको ग. काय म्हणू मी तुम्हाला? करीना म्हटलं तरी चालेल. म्हणू दे ना बाई करीना. तिले ताई तुझी वहिनी होती तर तुला ताई तर म्हणणारच आहे. नाही शांत आंटी, त्या माझ्या वहिनी आहे. त्यांनी मला थाळी नाही म्हणलं तरी चालेल. माझं नावाने हाक मारलं तरी चालेल. असे एवढे सारख्या वयामध्येचले आहे ना. करीनाला जे आवडते तेच म्हणू दे तिले. मी तुम्हाला करीनाच म्हणणार. झाले ते करीना लड्डू आमच्याकडचे. हो किती डिलिशियस होते. स्पेशल तू येतं म्हणून कोमलनं केले होते. स्पेशल लड्डू केले म्हटलं तिनं मैत्रीणसाठी नवऱ्याच्या. सो हॅपी कोमल, माझ्यासाठी लाडू केले एवढ्या प्रेमाने. ही पण इतके सुंदर. मला शिकवशील का तू? शिकवेल ना ताई मी तुम्हाला. असं काही नाही आहे शिकवेला. पण तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा ना तुमच्या आईसाठी. तुम्हाला आवडले असेल तुमच्यासाठी घेऊन जा ना. कोमल तू शेवटी म्हणाला काहीच म्हणाली. तू करीना मला का नाही नुसतं ताई ताई करायची सवय लागली ना, त्याच्यामुळेच ताईच येतं माझ्या तोंडामध्ये. तुम्ही काही वाईट वाटून नका घेऊ. मला माझं सगळ्यांनी एवढं सुंदर वेलकम केलं त्याच्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही सर्वांनी माझ्या घरी यायचं. ना कशाला तुम्ही थँक्यू वगैरे म्हणता? मी प्रेमानच केलं ना, त्याच्यात काय थँक्यू वगैरे. तुला माहित तर आहे ग दोस्ती ना सॉरी न थँक्यू असतं म्हणून, तरी पण तू थँक्यू म्हटलं. विसरलीस का फ्रेंडशिपचा रूल? ते माझ्या लक्षातच नाही राहिलं म्हणून म्हटलं मी. का बरं करीना एवढ्या लवकर झाले राहा लागत होतं. आजच्या दिवस एक दिवस राही ना. नाही बाई आजच्या दिवस राहूनच मी ते आई बाबाला फोन करतो येत नाही म्हणून. बरं बरं अंकल, तुमच्यासाठी मी राहते या तुमच्या शब्दासाठी.